एकुलती एक लाडाची लेक जिजाबाई शिकली मारला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाबाई होती लाखात एक. एकुलती एक लाडाची लेक जिजाबाईनं घडवले हजारो लेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाबाईनं घडवला शिवाजी लेक. शिवाजी लेक शिवाजी लेक शिवाजी लेक शिवाजी लेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाबाई होती लाखात एक. एकुलती एक लाडाची लेक जिजाबाई होती लाखात एक. ज्या जिजाबाईने शिवाजी महाराजांना घडवलं तुम्ही का घडवू शकत नाही म्हणून? काही तुम्हाला भाला बिला नाही, पण यांना छान गोष्टी सांगा. ते मोबाईल पाहायच्या ऐवजी रामाची हनुमानाची शूरवीरांच्या कथा सांगा, ऐकतात मुलं. ती एक होती म्हातारी गेली लेकीकडे चालली, बाप भेटला, मग ती गोष्ट सांगण्याचे आता दिवस नाही, छान गोष्टी सांगा यांना. कसं आई मला एक गोष्ट आठवते. एक आई भांडे घासत होती आणि तिला एक मुलगा होता, 10वीत होता, आणि तो मुलगा दररोज आईची आणि दोघंच आई मुलगाच होता. एके दिवशी काय झालं, आई खूप आजारी पडली, ती भांडे घासायला जाऊ शकली नाही. ह्या मुलाला वाटलं जिनं मला जन्म दिला, जी मला भांडे घासून खाऊ पिऊ घालते, माझं पालन पोषण करते, त्या आई आजारी पडली, आता काय करू? आई चल मी डॉक्टरकडे तुला घेऊन जातो. गेला शेजारी, आई एका डॉक्टरकडे गेला. आता डॉक्टरने सांगितलं की हे बघ तुझ्या आईला मी तपासतो, पण 100 रुपये तू ठेव. डॉक्टर साहेब मी तुमची खर्ची पुसन. डॉक्टर साहेब कंपाऊंडरचं काम करीन, पण माझ्याजवळ पैसे नाही, पण माझ्या आईला बरं करा. माझी आई माझा जीव आहे. डॉक्टर साहेब माझी आई माझा जीव आहे. डॉक्टर साहेब माझ्या आईला बरं करा. डॉक्टरनी नाही सांगितलं पैसे असतील तर थांब, उतरला बिचारा खाली. दुसरीकडे गेला. दुसरे डॉक्टर म्हणे 100 रुपये ठेव तर तुझ्या आईला तपासतो. त्यांना असं वाटलं काय करावं आता. आई डॉक्टरने सांगितलं आईची तब्येत चांगली आहे, चल घरी जाऊ आपण. आईला घेऊन घरी आला. संध्याकाळची वेळ झाली. शेजारच्या बाईकडे गेला. बाई माझ्या आईचं ना डोकं दुखतं ग बाई, मला ते पेन बाम देते का, अमृतांजन देते का? एक बाई होती, रात्री 10 वाजेला एकाची दाळ ठोठावलं. ती म्हणे झोपा. तिचा नवरा म्हणे ए छबे झोप, कशाला उठते, चोर आले असतील. कोणी दिलं नाही, अमृतांजन दिलं नाही, कोणी काही दिलं नाही. मग रात्री 12 वाजले. मुलांना ऐका, मग काय झालं, आईनं पाणी, बाळ संतोष मला एक गिलास भरून पाणी देतो का रे, असं आईनं रात्री 12 वाजता सांगितलं. आता 3-4 दिवसापासून आई आजारी होती आणि हा मुलगा गेला तर माठात पाणी नव्हतं, भांड्यात पाणी नव्हतं, काय करावा. शेजारणीकडे गेला, मला एक गिलास पाणी देते का. 12 वाजता कुणी दारणी उघडलं, दोर घेतला, हंडा घेतला आणि गावाबाहेर विहीर होती तिथं जायला निघाला. रात्री ती चिठी ओरडते, ती ट्यू करायला लागली. त्याच्या पायावरून उंदीर पळायला लागले, हे पळायला लागले. तरी देवा देवा माझे, देवा माझे. गेला, पाणी भरलं, हंड्यात टाकलं आणि पाणी घेऊन घरी आला. तोपर्यंत आईला गिलास घेऊन, आई हे बघ मी गिलास भरून पाणी आणलं. आईला डोळा लागला, झोप लागली होती. तिच्या शिक्षिकेनं सांगितलं होतं की झोप लागली का म्हाताऱ्या माणसाला का दुसऱ्या दिवशी ते एकदम चांगले टवटवीत होतात. गिलास घेऊन तो उभा राहिला. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. चिमण्या चिवचिव करायला लागल्या. सकाळी 6 वाजले, बाया झाडझूड करायला लागल्या आणि आईनं डोळे उघडले. पाहते तर आपला मुलगा आपल्या उशाजवळ आणि गिलास घेऊन उभा आहे. तिनं पाहिलं, बाळ अरे मी रात्री केव्हा तरी पाणी मागितलं होतं आणि तू तेव्हापासून उभा आहे. आई तू माझ्यासाठी कित्येक रात्र जागली ग, आणि मी एक रात्री जागलं तर काय बिघडलं ग. आईनं धाडकन गोधडी फेकून दिली अंगावरची, खाडकन उठली, गटगट पाणी पिली आणि पोराला आपल्या उभराशी लावलं. हे आईचं प्रेम, असं प्रेम असतं. आई तारकाला एकदम बरी झाली, ताप पळाला, डोकेदुखी पळाली आणि सारं पळाला. कोणाला पाहून? त्या मुलाचं आपल्याविषयी असलेलं प्रेम, वात्सल्य जागृत झालं आईचं. आणि आई चांगली झाली, एकदम चांगली झाली, टणटणीत झाली. अशी आईची सेवा तुम्हाला करायची. पाणी मागितलं पाणी द्यायचं, गोळी मागितली गोळी द्यायची, झाडून सांगितलं चकुलेला आहे झाडून काढायचं. आईची जो सेवा करतो, सरांचे मला शब्द आठवतात. दिल्लीला होते सर, घरी आई आजारी पडली, ते लोक सोडत नव्हते. अहो म्हणे सर तुम्ही कसे पोहोचता, तुमची आई सिरियस आहे. त्यांनी सांगितलं मी आत्ताच्या आता जातो, युवानानं जातो, मला आत्ताच्या आता जायचं, नको तुमचं प्रशिक्षण. बरोबर आहे सर. धावत आले सर आणि आपल्या आईची सेवा केली. ते मला सरांचे शब्द, आईची सेवा करणारे व्यक्तिमत्व ही व्यक्ती आहे. आणि अशीच आईची सेवा पिल्लूनं तुम्ही करा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते, हाडा मांसाचे शिक्षक होते आणि गरिबीतून वर आलेले होते, अत्यंत गरिबीतून. आम्ही सुद्धा गरिबीतून
संत साहेब आमचे साक्षीदार आहे. मी 5 रुपये महिन्याने 8 म्हशीचं दूध सकाळी 8 म्हशीचं दूध संध्याकाळी काढायचो. गोऱ्या वेचायचो, खोडके वेचायचो. गावात लाईट नव्हते, खांबावरती असं टिमटिम दिवा लागत होता. आम्ही चिमणीवर अभ्यास करायचो. 2 रुपयाला आम्ही 2-3 दिवस खोडक्या जमा करायचो आणि बंब होते त्या बंबवाल्याला देऊन द्यायचो. पैसे भरा, 10वीची परीक्षेची फी भरायला आमच्याकडे पैसे नव्हते. आम्हाला आमच्या सरांनी फी भरली. मग आमचे मामा दुसऱ्या दिवशी आले, त्यांची फी दिली. संत साहेब आमच्या गल्लीतलेच, आम्ही सगळे एकाच ह्याच्यात राहणारे. माझे सरी माझ्या गल्लीतले. फार माझ्या तर पुस्तकही नव्हते 10वीचे. काशीनाथ सेठ गायकवाड, पूनम जो किराणा स्टोअर, त्यांची पुस्तके मी रात्री आणायचो, रात्रभर वाचायचो आणि सकाळी त्यांना द्यायचो. तर माझ्या मातांनो, आपल्या मुलाला चांगलं शिकवा, चांगलं खायला पण द्या. नुसतं तो चांगलं शिकवून नाही, त्याची बुद्धिमत्तेचा विकास व्हायला पाहिजे. त्यांनी आई वडिलांवर प्रेम करायला पाहिजे. आज असं झालेलं आहे, मुलं मोठे झाले का आईला हाकून देतात, बापाला हाकून देतात घराबाहेर, आणि मिया बीबी तिथे राहतात आणि त्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये पाठवतात. अशी आमची संस्कृती झालेली. म्हणून माझ्या मातांनो, तुम्ही मुलाकडे आता चांगले संस्कार केले ना. आजपर्यंतचा इतिहास असा आहे, जी आई आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते, तो मुलगा आपल्या आईला विठ्ठल रुक्माई मानून जर लग्न आणखी 2-4 मुलं जरी झाले तरी तो आपल्या आईला जीव लावतो. आज तो सहाराचा सुब्रतो राय, जगातला श्रीमंत माणूस, वारला, मेला एके दिवशी. बायको, 2 पोरं, पण कोणी मोतीला आले नाही, खांदा द्यायला आले नाही. आपल्यामध्ये तर पाणी पाजणं, खांदा देणं हे पुण्य मानलं जातं आई वडिलाचं. पोरगाही आला नाही, दोन्ही पोरं आले नाही, बायको पण आली नाही. त्याला त्याच्या पुरीच्या पोरानं त्याला अगदी 10 दिला. इतकं रक्त आमचं पातळ होत आहे. आम्हाला हे नाते संबंध सांभाळायचे आणि मुलांवर तुम्ही चांगले संस्कार करा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी हे आपण पूर्वेकडे राहतो आणि पश्चिमेकडे म्हणजे अमेरिका, इंग्लंड, ही पूर्व आणि पश्चिमेची जुळवणूक संस्कृती जोडण्याचं काम केलं. आपली संस्कृती पवित्र आहे, आपली संस्कृती मांगल्यमय. आपल्या संस्कृतीमध्ये हजारो संत, महात्मे, थोर समाज सुधारक आहे. तिकडे गेले तर तिकडे अशी संस्कृती नाहीये, पण ते जोडण्याचं काम सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं. संतांचं महापूजन त्यांनी केलं. पारनेरकर महाराजांसारखे संत त्याही काळात होते, समाजाचं प्रबोधन करत होते, लोकांना चांगलं राहा असं सांगत होते. तेही संतांचं त्यांनी अभ्यास केला, संतांच्या समोर लीन झाले आणि देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर शिक्षक आज जगाचं कधी काळी कल्याण व्हायचं शिक्षकाच्या हस्ते होतं. म्हणून तुम्ही नशिबान आमच्या माता भगिनी आहेत, तुम्ही या शाळेमध्ये या टिल्लू चौम्या मुलांना टाकलं. मी पाहिलं किती पटांगण आहे, किती छान वातावरण आहे. अशा छान वातावरणामध्ये तुमची मुलं छान घडणार. ताई शिकवणार, त्या ताई शिकवणार, प्रिन्सिपल आमचे योगेश शिकवणार, माझे सरांचं लक्ष तिथं आहे. हे मुलं आत्ताच संस्कार व्हायला पाहिजे. असं म्हणतात की त्या कुत्र्याचं शेपूट पाहिलं तुम्ही, त्या कोकणीत घालून किती काही सरळ करण्याचा प्रयत्न केला, सरळ होत नाही. एकदा मोठी मुलं झाली तर कोणतेही संस्कार त्यांच्यावर परिणामकारक ठरत नाही. म्हणून आपण सर्व पिल्लू चौम्या मुलांचं भवितव्य हे संपत्ती आहे. गाडी, घोडा, बंगला, आपत्ती, गाडीवरून भांडणं, शेतावरून भांडणं, पैशावरून भांडणं, भावाचं भांडणं. एक मुलगा आईला मारतो. आता मी ऐकलं, मी सकाळी पाहिली, एक बाई मला भेटली माझ्या गल्लीतली, अगदी लुकडीत. म्हणतं काय झालं भाऊ, तो पोरगा आहे ना, मला तर रोज मारतो, त्याच्या बायकोलाही मारतो. मी खराब झाली. सकाळीच भेटली आपल्या गल्लीतली एक बाई. मला असं वाटतं की जाऊन त्या मुलाच्या 2 थोबाडीत मारावे. पण मी म्हटलं जाऊ द्या, सांभाळ, त्याला समजून सांगा. काही तुमच्या शेजारी पाजारी तुमचे नातक असतील त्यांना समजून सांगा. ही संस्कृती राहिली नाहीये. म्हणून आपण त्या संस्कृतीचा सांभाळ करू. आणि मातांनो, भगिनींनो, मी खूप तुम्हाला धन्यवाद देतो. या शाळेमध्ये तुम्ही, या सततारा शाळेमध्ये, बरोबर आहे ना, ही मुलं टाकली. शिक्षणाशिवाय या जगात काही श्रेष्ठ नाही. पैसे कोणी घेत नाही, पैशाला कोणी महत्व देत नाही. शिक्षण हे असं धन आहे की त्यांनी, या धन सांगतो मी, शिक्षण हे धन असं धन आहे, त्यांनी पैसे मिळतात, त्यांनी आपल्याला पोट भरायला मिळतं, त्यांनी जगण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. तर तुम्ही सर्व, मी पारनेरकर महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की या मुलांवर आमच्या शिक्षिका, शिक्षक आणि मातांनी आणि पुरुषांनी सुद्धा चांगले संस्कार करावे. मांजरे सरांना खूप धन्यवाद देतो की सर, तुमचं जीवन मी पाहिलेलं आहे, माझे जीवन तुम्ही पाहिलेलं आहे. मी पण माझ्या आईची सेवा, 14 महिने माझी आई खाटेवर होती, पडलेली होती. 14 महिने आम्ही आमच्या आईची तिरस्कार कधीच केला नाही. आईचा लघवी असेल, संडास असेल,
ते आम्ही नवरा बायकोनं काम वाटून घेतलेलं होतं येतं दूध नव्हतं. आता मी जर आज चांगला दिसत असेल, माद्रे सर संसार चांगले तुम्ही चांगले दिसत असाल, पण उद्या आपल्यावर वेळ येईल की मुलांना आपण चांगला जीव लावला, मुलांना आई वडील समजून सांगितले तर ते निश्चित ऐकतील आणि एक चांगला समाज घडेल. आईची सेवा ह्याच्या आईपेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ दैवत नाही. सध्या आता गणपती येणार आहे, उद्या परवा काय येणार आहे? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. करा ना आमच्याशी थोड्या गप्पा, सदा नका गप्पच गप. तुम्ही आम्ही तुमच्या समोर आम्ही होतो ठप्प, बोलतात का गणपती बाप्पा? नाही. पण गणपती बाप्पानं काय केलं? काय केलं? ब्रह्मा विष्णू महेशनी काय केलं की जगामध्ये आपल्या या ब्रह्मांडामध्ये कोण श्रेष्ठ देव आहे ते ठरवायचं ठरवलं. मग सारांना सांगितलं जा तुम्ही या पृथ्वीला चक्कर मारा, ब्रह्मांडाला. सारे देव पळत बसले पण गणपती बाप्पा तिथंच बसले. ब्रह्माने विचारलं अरे गणपती तू का जात नाही? गणपती म्हणे बाप्पा माझं पोट मोठं सोंड मोठी, मी काय करतो इथं डबकं आहे ना पाण्याचं, डबक्यात आंघोळ केली, 3 बुड्या मारल्या आणि आईला शंकरला पार्वतीला 3 फेऱ्या मारल्या आणि पहिल्याच खुर्चीवर येऊन बसले. सारे देव पळत होते. थोडं वाढून सांगू लागलो मी, कोणाचा दात पड, कोणाचा हात तूट, कोणाचा कान तूट, कोणाचं रक्त बाहेर लागलं, सारे आले.